नमस्कार मैत्रिणी. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता जी साक्षी आहे ती तिच्या जीवाचंच बरं वाईट करून घेणार आहे आणि असं झाल्यामुळे आता महिपत वेड्या होणार आहे. तर ते कसं झालं आहे चला जाणून घेऊ आपण. त्याआधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. इथे आता साक्षी सारखा सचिनला फोन करत असते, पण सचिन आणि अस्मिता दोघंही बरोबर असल्यामुळे सचिनला काही साक्षीचा फोन उचलता येत नाही. आणि तो काय करतो, नंतर एक टाईम असा येतो की तो साक्षीचा नंबर जो आहे ना तो ब्लॉक करून टाकतो. आता असं झाल्यावरती साक्षीला खूप राग येतो. ती महिपतचीच मुलगी रागाच्या बाबतीत. त्यानंतर ती त्याला सोशल मीडियावरती कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, पण आता सचिन त्याचे सर्व जो सोशल मीडियाचे जे अकाउंट आहे ते डिलीट मारून टाकतो. हे जेव्हा साक्षीला कळतं तेव्हा साक्षी फार वेडीपिसी होते आणि त्यानंतर ती महिपतला फोन करते. तिने ड्रिंक केलेली असते आणि ती म्हणते, मी माझ्या जीवाचं बरं वाईट करणार आहे. ज्या मुलावरती मी प्रेम करते तो मुलगा मला सोडून जातो आणि चैतन्यही माझ्याबरोबर पहिलं असंच केलं आणि आता हा सचिन. तर महिपत म्हणतो, असं वेडंवाकडं काही बोलू नको. जोपर्यंत मी तुझ्या घरी तुझ्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत तू तुझ्या जीवाचं काही कर नाही. ही सचिन काय चीज आहे. मी आतापर्यंत असे कितीतरी सचिनला गुंडाळलेला आहे आणि या सचिनला मी तुझ्यासमोर 24 तासाच्या आत हजर करतो, असं म्हणून आता महिपत घराबाहेर पडतं. पण आता महिपत जाऊपर्यंत साक्षी नेमकं जीवाचं काय करून घेणार आहे हे बघण्यासाठी पुढील एपिसोड बघा. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.